डोळखांब वनपरिक्षेत्र हद्दीतील कळंभोंडे लाद्याचीवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात 10 वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। कृष्णा भागा आगिवले, लाद्याचीवाडी असे मृत बालकाचे नाव आहे। आज सकाळी 9 ते 10 वाजण्याच्या दरम्यान गावाशेजारीच दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घातली। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। परिणामी या प्रकरणामुळे वनमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांना वन अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवल्याचे बोलले जात आहे। बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। अशा परिस्थितीत वन विभागाच्या स्थानिक पातळीवरील यंत्रणा म्हणून कार्यरत असलेले वन परिक्षेत्र अधिकारी, वनपाल व वन रक्षक यांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। नागरिकांचे संरक्षण, सतर्क गस्त व योग्य उपाययोजना करण्यात झालेल्या कथित दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा स्थानिकांमध्ये होत आहे। लोकहितला मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कृष्णा आगिवले हा मुलगा सकाळच्या सुमारास घराजवळील परिसरात असताना अचानक बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला। या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर घटनास्थळी गर्दी केली। तथापि या घटनेनंतर वन विभागाच्या कार्यपद्धतीवर ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। परिसरात बिबट्याचा वावर अनेक दिवसांपासून दिसत असल्याची माहिती स्थानिकांनी वन विभागाला दिली होती, मात्र कोणतीही ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना न केल्याने अखेर एका निष्पाप बालकाचा बळी गेल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी तात्काळ बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावावेत, परिसरात गस्त वाढवावी तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे। वनविभागाने त्यांच्या मागण्या मान्य करत लेखी आश्वासन दिल्याने ग्रामस्थांचा राग काही प्रमाणात शांत झाला आहे। या दुर्दैवी घटनेमुळे आगिवले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे।